बुलढाणा जिल्ह्यातील धोडप येथील श्रीराम रामराव कोल्हे यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह नातेवाईकांनी स्मशानभूमीत नेण्याचं ठरविलं. मात्र स्मशानभूमीतून जाणारा सरकारी रस्ता गावातील एका व्यक्तीने अडवून ठेवला. या आक्रमक ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यातच ठेवला. स्मशानभूमीत जाण्याच्या रस्त्यात गावातील व्यक्तीने भिंत बांधली, लोखंडी गेट लावला. त्यामुळे ग्रामस्थांना अंत्यविधीला श्रीराम कोल्हे यांचा मृतदेह नेता येत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीला रस्त्यातील अतिक्रमण हटवण्याची विनंती केली. गावातील व्यक्ती रस्त्यातील भिंत, लोखंडी गेट हटवण्यास तयार नसल्याने ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मृतक श्रीराम कोल्हे यांचा मृतदेह रस्त्यातच ठेवला. त्यानंतर त्या ठिकाणी ग्रामस्थांनी एकच गोंधळ सुरू केला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. या घटनेनं गावात तणावाचं वातावरण तयार झालं. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चिखली तालुक्यातील धोडप या गावातील संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत ज्या व्यक्तींनी अतिक्रमण करून गेट बनवून रस्ता अडवला होता, त्याच गेट समोर म्हणजे रस्त्यातच मृतदेहावर अंत्यसंस्कार केलाय. गावात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त आहे. तसेच गावात तणावपूर्ण शांतता आहे. श्रीराम कोल्हे यांच्या मृतदेहावर अंत्यविधी करताना शेकडो लोक जमले होते. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी पोलीस देखील उपस्थित होते. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहावर अग्नी दिल्याचे पाहायला मिळालं. या अंत्यविधीविषयी जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली आहे.